लाडकी बहीणसाठी ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी ॲपच्या द्वारे तो अर्ज करायचा आहे. तर अशा कल्याणकारी योजनांसाठी जेव्हा ॲप केली जातात तेव्हा त्याचा फायदा काय होतो, तोटा काय होतो? महाराष्ट्रामध्ये अनेक लोक जे पात्र आहेत अनेक योजनांसाठी, घरकुल योजनांसारखे आहेत, त्यांना कागदपत्र घेणे, गोळा करणे, देण्याला वेळ लागतो. तर ॲपमधनं या गोष्टी सहज लगेच होतात. ही ॲपची जमेची बाजू. बरोबर. जी वजा बाजू आहे ती वजा बाजू अशी की मॉनिटरिंग होईल. बेसिकली त्याची जी पडताळणी आहे ही डिसेंबरमध्ये होणार, निवडणुका झाल्यानंतर. मग ह्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. एक प्रश्न असा आहे की ज्या महिलांनी अर्ज केला असेल आणि ज्या उत्पन्नाच्या पात्रतेत बसत नाहीत, मग ह्यांना जे पैसे आता आपण दिलेले आहेत ते पैसे आपण परत घेणार आहोत किंवा काय, याच्याविषयी आपल्याकडे ठाम निर्णय. पण महिलांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल, गरिबांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर काय केलं पाहिजे? लाडकी बहीण योजना ही महिलांना 1500 रुपये देईल. लाडका भाऊ योजना ही मुलांना रोजगार प्रशिक्षण देईल. मुलींना नको रोजगार प्रशिक्षण. तर तुम्ही महाराष्ट्राचा जेव्हा अभ्यास केलात आणि काही डाटा तुमच्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले कोणते असे जिल्हे आहेत की त्यांच्यासाठी विशेष काम केलं पाहिजे आणि काही जिल्हे जे समाधानकारक आहेत तेही सांगा. ग्रामीण महाराष्ट्र नंबर देशात 27वा आणि केरळ टॉपला आहे, नंतर गुजरात आहे. यूपी आणि बिहार सुद्धा आपल्यापेक्षा आता बरे आहेत पायाभूत सुविधांबाबत. आणि दुसऱ्या अभ्यासात दिसलं की या पायाभूत सुविधांचा सरळ संबंध महिलांच्या रोजगाराशी आहे. तुम्ही असं म्हणालात की बऱ्याच कल्याणकारी योजना सरकार सुरू करतं, मग महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल. एका हाताने सरकार पैसे देतं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतं. हा काय प्रकार आहे? हे कशामुळे होतं? गरिबांना रेवड्या वाटतो, श्रीमंतांना लाडू वाटतो आपण. मला वाटतं ही जी खटाखट जी योजना काँग्रेसची आहे ना ती निरर्थक योजना. अर्थतज्ञ रघुराम राजन असं म्हणतात की चीनने मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्रावर खूप कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आपण जर आता ते करायला गेलो तर आपण ती बस आपली जरा चुकली आहे, आपली ती संधी मागे गेली आहे. त्यामुळे आपण सेवा क्षेत्रावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आता साऊथ कोरियाचं दरडोई उत्पन्न 51 साली आपलं एवढंच होतं. आज त्यांचं ब्रिटन घेत काय. हे कसं झालं तर त्यांनी म्हणजे सुरुवातीला 51-50च्या दशकामध्ये साऊथ कोरियामध्ये आपल्यासारखीच परिस्थिती होती. शेतीवर खूप लोक अवलंबून होते. शेतीची उत्पादकता कमी होती, बेकारी होती, औद्योगिकरण नव्हतं. त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी पहिलं शेतीची सुधारणा केली. आणि शेती सुधारणा केल्यावर काय झालं की शेतीची उत्पन्न वाढायला लागली. त्यामुळे ग्रामीण भागात मागणी निर्माण झाली. त्यामुळे ग्रामीण भागातच औद्योगिकरण झालं. त्यामुळे चीनमधले, साऊथ कोरियामधले जे उद्योगपती होते ते सगळे उद्योगपती शेतकरी बॅकग्राऊंडमधून आले. ज्या दिवशी नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये येईल त्यांनी पहिल्या दिवसापासून काय करायला पाहिजे? नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलतोय, राजकीय विषयांवर बोलतोय, पण आज आपण महाराष्ट्राच्या आर्थिक मुद्द्यांवर बोलणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ नीरज हातेकर सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नीरज हातेकर सर अर्थतज्ञ आहेत. त्याचबरोबर बंगलोरच्या अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात आणि गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचा विशेष करून अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, या राज्यातले गरीब जिल्हे कोणते, महिलांची स्थिती काय आहे याबद्दलचा त्यांचा अभ्यास आहे. आणि म्हणूनच आपण महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेबद्दल नीरज हातेकर सरांशी बोलणार आहोत. सर, लाडकी बहीण योजनेच्या बद्दल तुम्ही बऱ्याच वेळा भाष्य केलेलं आहे. या योजनेमध्ये नेमकं काय असायला हवं हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. आता इथून पुढचा मार्ग कसा हवा त्याच्याबद्दल बोलूया. आत्ता या योजनेचं स्टेटस काय आहे, काय स्थिती आहे? आत्ता या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात एनरोलमेंट सुरू आहे आणि पहिले 2 हप्ते अनेक महिलांना मिळालेले आहेत. काहींना मिळायचे बाकी आहेत, पण ते इव्हेंच्युअली मिळतील. आणि सध्या तरी योजना जोरात राबवली जाते. शासनाचा या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रामुख्याने आता भर आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता इतरही काही योजनांविषयी बोललं जात आहे. तर अशी सध्याची परिस्थिती आहे. सर, दरमहा 1500 रुपये मिळतात आणि गेल्या काही 2 महिन्यातले 3 महिन्यातले एकदम पैसे मिळतील असं सांगितलं होतं. तर आता ज्यांनी लाडकी बहीणला अर्ज केलेला आहे त्यांना आतापर्यंत किती पैसे मिळाले, किती मिळायला पाहिजे? आता त्यांना 2 हप्ते मिळालेले आहेत. 3-3 हजार रुपये मिळालेले आणि याच्या पुढे दर महिन्याला 1,500 रुपये मिळतील असं शासन म्हणत आहे. तर ज्यांनी सगळ्या बाबींची पूर्तता केलेली आहे त्यांना ते
मिळतील असं दिसतंय. बरोबर. तुम्ही दुसरा एक मुद्दा मांडला होता सर, की ही लाडकी बहीणसाठी ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी ॲपच्या द्वारे तो अर्ज करायचा आहे. तर अशा कल्याणकारी योजनांसाठी जेव्हा ॲप केली जातात तेव्हा त्याचा फायदा काय होतो, तोटा काय होतो? फायदा म्हणजे ॲक्सेस वाढतो. हम्म, म्हणजे कागदपत्र आणणे, ती कागदपत्र भरणे आणि मग ती सरकारी खात्यात जमा करणे, याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि या गोष्टी अडचणीच्या ठरतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक लोक जे पात्र आहेत अनेक योजनांसाठी, घरकुल योजनांसारखे आहेत, त्यांना कागदपत्र घेणे, गोळा करणे, देण्याला वेळ लागतो. तर ॲपमधनं या गोष्टी सहज लगेच होतात. हम्म, ही ॲपची जमेची बाजू. बरोबर. म्हणजे कमी त्रासात लगेच, आणि आता बहुतेक लोकांकडे स्मार्टफोन असतात त्यामुळे होतं. याची जी वजा बाजू आहे ती वजा बाजू अशी आहे की मॉनिटरिंग होत नाही. हम्म, म्हणजे जी व्यक्ती अर्ज करते आहे, उदाहरणार्थ 2.5 लाख रुपये ही उत्पन्न मर्यादा आहे आणि 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये आपण ती ज्यांची उत्पन्न आहे त्यांच्याकडे तो दाखला आहे हम्म, अशा लोकांना आपण, असे लोक त्या ॲपवरनं करू शकतात. तर तिथे जे व्यवस्थित मॉनिटरिंग व्हायला पाहिजे, तपासणी व्हायला पाहिजे बरोबर. की ही व्यक्ती खरंच पात्र आहे का, 2.5 लाखाच्या खाली आहे का. फिजिकली जेव्हा आपण अर्ज भरतो तेव्हा या प्रक्रिया होत असतात. हम्म. तर त्या प्रक्रिया ॲपमध्ये इतक्या सक्षमपणे होत नाहीत. म्हणजे सर आता आपल्या हातात मोबाईल आहे तर आपण सुद्धा लाडकी बहीणसाठी अर्ज भरू शकतो. म्हणजे भरू शकतो. त्याची आयडेंटिटी सुद्धा तपासता येत नाही. म्हणजे महिलाच अर्ज भरतायत का आणखीन कोणी अर्ज अगदी. भरताय ह्याच्यावरही अगदी. काहीही चेक नाही. आणि त्याचं जे मॉनिटरिंग आहे त्याचे, म्हणजे बेसिकली त्याची जी पडताळणी आहे हम्म, ही डिसेंबरमध्ये होणार आहे. हम्म, निवडणुका झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. एक प्रश्न असा आहे की ज्या महिलांनी अर्ज केला असेल आणि ज्या उत्पन्नाच्या पात्रतेत बसत नाहीत, मग ह्यांना जे पैसे आता आपण दिलेले आहेत ते पैसे आपण परत घेणार आहोत किंवा काय, याच्याविषयी आपल्याकडे ठाम निर्णय नाही. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की उदाहरणार्थ पेन्शनर्सचा विचार करू तर एखादा पेन्शनर जेव्हा शासनाकडनं दर महिन्याला पेन्शन घेत असतो तर तो दरवर्षी जाऊन त्याला एक हयातीचा दाखला दाखला द्यायला द्यावा लागतो. सध्या एखादी महिला आपण समजू की जिथे आता जे आहे तिचे ATM कार्ड तिच्या घरी कोणाकडे तरी आहे. महिलांचं साधारण गरीब महिलांचं ATM कार्ड घरातले सगळे वापरतात. आणि समजा या महिलेचं काही समजा नाही हयात राहिली तर आपल्याकडे कुठली अशी यंत्रणा आहे जी ही शासनाला कळवेल की आता हे 1500 रुपये देणं बंद केलं पाहिजे. किंवा एखादी महिला आज असेल जी आज गरीब असेल, जी काहीतरी घरकाम करून, मग तिचा एखादा मुलगा असेल आणि मुलगा नोकरी शोधत असेल आणि समजा मुलाला एक 30,000 रुपये महिन्याची नोकरी मिळाली तर ते कुटुंब ते 2.5 लाखाच्या वर गेलं. हो. 2.5 लाखाच्या वर गेलं तर ही महिला त्यातनं बाहेर पडली पाहिजे. हम्म, कारण आपण जो निकष आहे तो 2.5 लाखाचा आहे. तर हा निकष, त्यामुळे हे निकषाची पूर्तता होते की नाही आणि ते होण्याचं जे थांबलं असेल तर मग ते पैसे परत, म्हणजे आपण पैसे देणं बंद केलं पाहिजे. तर अशी यंत्रणा कुठली आपल्याकडे आत्ता नाही आहे. सर बरेच जण म्हणतायत की ही कल्याणकारी योजना जी आहे ती निवडणुकांवर डोळा ठेवून सरकारने सुरू केली आणि खूप घाईघाईमध्ये केली. जर सरकारला अशी कल्याणकारी योजना राबवायची होती तर काय मार्ग होता? हे बघ, कल्याणकारी योजना सरकार विविध राबवतं आणि त्यामध्ये आपले पहिल्यांदापासूनच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ राईट टू फूड आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे, ही गरिबांना अन्न देण्याची 2013 पासूनची आपल्याकडे कल्याणकारी योजना आहे. आपल्याकडे घरकुल योजना आहेत, त्यामध्ये आपण गरिबांना घरं, आणि त्या योजना अत्यंत चांगल्या आहेत. म्हणजे मी स्वतः कातकरी समाजाबरोबर काम करतो. तर कातकरी समाजातल्या लोकांकडे जमीन नसते आणि जमीन नसेल तर मग ते त्या योजनेला पात्र होत नाहीत. म्हणून शासनाची वेगळी योजना आहे जी कातकरी समूहासाठी 50,000 रुपये गुंठ्यापर्यंत जमीन खरेदी करते आणि मग घरकुल बांधून देते. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे अत्यंत विचारपूर्वक केलेल्या योजना आहेत. ही जी योजना आहे ही घाईत का राबवली गेली? कारण 4 जून 2024 ही तारीख या योजनेच्या जे बेसिक संदर्भाची तारीख आहे. बरं. आणि त्यावेळेला सरकारला असं लक्षात आलं की, विशेषतः युती सरकारला लक्षात आलं, लोकसभेचं चित्र बघता की विधानसभेची निवडणूक अवघड जाणार असं दिसतंय. आणि मग तिथे आपल्याला नवीन काहीतरी कॉन्स्टिट्युएन्सी शोधली पाहिजे. कारण महाराष्ट्रात दुर्दैवाने काय झालं आहे, दुर्दैवाने असं म्हणण्याचं कारण नाही, पण जे इस्टॅब्लिश्ड पक्ष होते आणि त्यांच्या ज्या इस्टॅब्लिश्ड मतपेढ्या होत्या, कॉन्स्टिट्युएन्सी होत्या, त्या आता सगळ्या फाटाफूट झालेली. म्हणजे कुणालाच अशी ही माझी कॉन्स्टिट्युएन्सी असं सांगता येत नाही. म्हणजे आज
जर मुस्लिम समाज शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला मत देत असेल तर कुठली कॉन्स्टिट्युएन्सी कुठे बदलली आहे. आणि म्हणून एक हक्काची कॉन्स्टिट्युएन्सी आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणून या एका विचाराने, आणि मग मध्य प्रदेशातलं उदाहरण होतं की मध्य प्रदेशामध्ये असं म्हटलं जातं की या योजनेतनं बराच राजकीय फायदा झाला. तुम्ही म्हणतात लाडली बहीण योजना, जी लाडली बहिणा योजना आहे त्याची कॉपी महाराष्ट्रामध्ये केली गेली. सर, तुम्ही असं म्हणालात की कॉन्स्टिट्युएन्सी तयार केली गेली महिलांची, पण आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही आम्हाला मतं द्या. हे कुठेतरी देण्या घेण्याचा जो हा व्यवहार आहे निवडणुकांच्या आधीचा, यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह आहे आणि बरेच त्याच्यामध्ये घोटाळे आहेत, अंमलबजावणी नीट नाही असं बोललं जातं. काय करायला हवं होतं सरकारने? मला वाटतं हे बघ, म्हणजे या योजनेला मागणी काय आहे याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे गंमत म्हणजे आपलं एकच राज्य असं नाही आहे. गोव्यामध्ये आहे, आंध्रमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे. म्हणजे तुलनेने जी राज्य श्रीमंत आहेत या राज्यांमध्ये योजना राबवली जाते. पंजाबमध्ये आहे. हां, मग मागणी काय आहे? कारण आम्ही अर्थशास्त्रात असं समजतो की जे श्रीमंत राज्य असतात, जिथे लोक श्रीमंत असतात, तिथे सरकारवर दबाव हा पैसे वाटण्यासाठी नसतो, तर पायाभूत सुविधांसाठी असतो. कारण मग लोकांची इच्छा असते की आपला धंदा व्यवस्थित व्हावा, म्हणून रस्ते हवे असतात, वीज हवी असते, पाणी हवं असतं. आणि जिथे खूप गरिबी असते तिथे मात्र डायरेक्टली पैशाची आवश्यकता लोकांना असते आणि तिथे राजकीय मागणी. तर प्रश्न महत्त्वाचा असा उभा राहतो की महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, पंजाबमध्ये ही मागणी काय येते आहे. तर आम्ही थोडासा अभ्यास केला, आम्हाला लक्षात आलं की ग्रामीण महाराष्ट्र, ग्रामीण पंजाब, ग्रामीण कर्नाटक हे जरी तुलनेने श्रीमंत असले तरी तिथल्या महिला श्रीमंत नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पंजाबमधलं जर बघितलं तर पंजाबमध्ये महिलांचा जो रोजंदारीचा दर आहे तो 160 रुपये आहे रोजचा. म्हणजे सर, त्याच कुटुंबामध्ये पुरुषांना रोजंदारी जास्त मिळते, पैसे जास्त मिळत आहेत, पण महिलांना मिळत नाही. महिलांना तुलनेने कमी मिळतात, हा एक भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 40% ग्रामीण भागातल्या महिला, ज्याला अनपेड फॅमिली वर्कर असं म्हणतात, म्हणजे ते घरच्याच कुटुंबाच्याच उद्योगधंद्यात काहीतरी काम करत असतात, पण त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. म्हणजे समजा नवऱ्याचं हॉटेल असेल तिथे बसत असतील, किंवा घरचं दुकान असेल नवऱ्याच्या मालकीचं, दुकानात बसत असतील, पण त्यांना त्याचा पगार मिळत नाही. काम करतात, घरचं काम पण करतात, प्लस हे पण काम करतात. आणि हे 40% प्रमाण आहे महिलांचं महाराष्ट्रात. नंतर तिसरा असतो महिला ज्या ग्रामीण भागात छोटे छोटे उद्योग करतात, म्हणजे पोल्ट्री असेल उदाहरणार्थ, तर ती जोपर्यंत 4 अंगणातल्या कोंबड्या विकते ती बाई तोपर्यंत तिच्या हातात ती राहते. पण ती पोल्ट्री जर तिने डेव्हलप केली आणि थोडं तिला एक व्यावसायिक स्वरूप आलं की ती लगेच पुरुषांच्या हातात जाते. त्यामुळे या विकसित राज्यांमध्ये सुद्धा या महिला गरीब आहेत, आणि महिला गरीब असल्यामुळे ती कॉन्स्टिट्युएन्सी आहे. दुसरीकडे कसं झालं आहे की इतर काही राज्य अशी आहेत की गुजरात किंवा उत्तर प्रदेश, इथे सुद्धा हीच परिस्थिती आहे महिलांची, पण तिथे या योजना राबवल्या जात नाही आहेत. कारण तिथली जी सरकार आहे, तिथली जी राजकीय व्यवस्था आहे, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी फिक्स आहेत. तर एकतर नवीन कॉन्स्टिट्युएन्सी शोधायची गरज, ही राजकीय गरज, आणि महिलांची आर्थिक स्थिती वाईट असल्यामुळे तिकडनं ती मागणी, या दोन्ही गोष्टी एकत्र जोडल्या गेल्यामुळे हा एक नवीन यंत्रणा, एक नवीन कॉन्स्टिट्युएन्सी भारतात 10 राज्यांमध्ये होते. 11 राज्यांमध्ये. या कल्याणकारी योजनांवरून बरेच वाद होतात. म्हणजे जेव्हा आपला पक्ष ते करतो तेव्हा ती कल्याणकारी योजना असते, आणि दुसरा पक्ष करतो तेव्हा त्याला रेवडी कल्चर म्हटलं जातं. पण तुम्हाला बेसिकली काय वाटतं की अशा पद्धतीनं थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे द्यावेत का वेगळ्या योजनांच्या मार्गाने त्यांना मदत करावी? मला वाटतं लोक डायरेक्टली बँक ट्रान्सफर ज्या होतात त्या काही ठिकाणी अत्यंत प्रभावी असतात. बरं. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या खात्यात सरळ पैसे येणे हे अनेक मधल्या गोष्टी बायपास करतं, अनेक हितसंबंधांना बायपास करतं, कागदपत्र लागत नाहीत. गरिबांना जर असं म्हणालो आपण की तुला या योजनेचे पैसे घ्यायचे असतील तर तुला जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज कर, तर मधनं अनेक त्याला पूर्ण पैसे त्याच्या खिशात येणार नाही. त्यामुळे जे खरोखर गरजू असतात त्यांना डायरेक्टली बँकेत पैसे देणं हे उपयुक्त आहे. म्हणजे अगदी समजा गरीब शेतकरी असतील, अल्पभूधारक शेतकरी असतील, तर आपण एक अनुदान बँकांमध्ये जमा केलं, हे नक्कीच उपयोगी आहे. पण अनटार्गेटेड आणि खूप मोठ्या प्रमाणावर. बरं, महत्त्वाचा भाग काय माहिती आहे का, की या योजनेचा प्रॉब्लेम हा डायरेक्ट बँकेत पैसे देणं नाही आहे. तो जर GR बघितला तर ते GRमध्ये उद्देश दिले आहेत.
उद्देश काय दिला माहिती आहे का महाराष्ट्र GR मध्ये? महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये ॲनिमिया जास्त आहे म्हणून आम्ही योजना राबवतोय. आता ॲनिमियाचा आणि डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा काहीच संबंध नाही. बरोबर, त्यांना आरोग्य सेवा द्यायला आरोग्य सेवा किंवा गोव्यामध्ये जी योजना आहे ही, त्यात त्यांनी असं लिहिलं की महागाई फार वाढली आहे म्हणून आम्ही या बायकांना पैसे देतोय. पण बायकांच्या हातात महागाई का वाढते? भाज्याची किंमत का वाढते? कारण भाज्यांचा पुरवठा कमी असतो. जर भाज्यांचा पुरवठा तेवढाच राहिला आणि महिलांच्या हातातले पैसे फक्त वाढले तर मागणी वाढेल, पुरवठा तेवढाच राहील आणि किमती ॲक्च्युली वाढतील ना. त्यामुळे प्रश्न हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरपेक्षा ती योजना कशी डिझाईन केली आहे, त्याच्या मागे हेतू काय आहेत आणि ते हेतू पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात आहे की भलता तिसराच हेतू काहीतरी आहे. म्हणजे आता ॲनिमिया म्हणून आपण म्हणतोय आणि ॲनिमिया म्हणून जर 1500 रुपये देत असू तर तो जो आपण स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह आहे आणि आपण जे करतो आहोत याच्यामध्ये इतकी गॅप आहे की मग त्याला वेगळे संदर्भ येतात ना. म्हणजे उद्देश आणि अंमलबजावणी यांची कुठे सांगड काहीच सांगड घातली जात नाही. सर, तुम्ही असं म्हणालात की टार्गेटेड पाहिजे कोणतीही योजना, म्हणजे एखाद्या समुदायासाठी किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी. तुम्ही एक आदिवासी आश्रमशाळांमधलं उदाहरण देता, ते मला फार महत्वाचं वाटलं. तर त्याची गोष्ट सांगा, ती कल्याणकारी योजना कशी राबवली गेली? ही मला वाटतं अत्यंत महत्त्वाची योजना होती. आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो आदिवासी विकास विभाग आहे तो आश्रमशाळा चालवतो. म्हणजे ह्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा असतात आणि या रहिवासी वसतिगृहाच्या शाळा असतात, त्या गावापासून दूर असतात. इथे मुलं राहतात आणि अगदी लहान मुलापासनं राहतात, म्हणजे अगदी नर्सरी KG पहिलीपासनं ती मोठ्यापर्यंत मुलं राहतात. तर इथे सर्वशिक्षा अभियानखाली आपण त्यांना 30-32 वस्तू देतो. म्हणजे कंपास पेटी, वहीपासनं गणवेश आहे, बूट आहे, छत्री आहे, टूथपेस्ट आहे, सगळं देतो. बरोबर. हे शासन पूर्वी कॉन्ट्रॅक्टर्सकडनं घेत असे की त्यांनी त्या वस्तू शाळांना टेंडर काढायचं, त्या टेंडरमध्ये लोक भरायचे, ते भरल्याप्रमाणे. पण ही अत्यंत वाईट व्यवस्था होती. म्हणजे मुलांना स्वेटर हिवाळ्याचं उन्हाळ्यात मिळत असे, हिवाळ्यात मुलं ठरत आहेत, किंवा जो सामान मिळत असे तर दर्जा अत्यंत प्रॉब्लेमॅटिक होता. म्हणजे जे तेल यायचं ते चांगलं नसायचं किंवा जे साबण यायचे ते दर्जेदार नसायचे. तर एक मनीषा वर्मा म्हणून सचिव होते आदिवासी विकास विभागाच्या, आणि त्यांनी एक थोडा वेगळा विचार केला. त्या म्हणाले की आपण एक कॉन्ट्रॅक्टरची सिस्टमच बायपास करू आणि आपण डायरेक्टली मुलांच्या खात्यात पैसे देऊ. आणि वेगळी योजना एवढ्यासाठी होती की शासनाच्या सर्व ज्या डायरेक्ट बँक ट्रान्सफर योजना असतात त्या पहिल्यांदा आपण खर्च करायचा आणि मग शासन देतं पैसे, त्याचा मोबदला नंतर देतं. म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्या ज्या नरेगाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक प्रकार असतो की उदाहरणार्थ मी गोठा बांधू शकतो माझ्या शेतात, पण मला सिमेंट वगैरे आधी स्वतः खरेदी करायला लागतं आणि मग पैसे येतात. आणि मग दुकानदार काय म्हणतात की आत्ता तर मग लोकांकडे आत्ता पैसे नसतात, मग आता उधार घे, आणि आता मी ह्याला उधार द्यायचं आणि 6 महिन्यांनी किंवा वर्षावरनं ह्याच्याकडे पैसे आल्यावर मला परत देईल कशावरनं. त्यामुळे त्या योजना राबवल्याच जात नाही खरं तर यांनी काय केलं की यांनी खास वेगळा एक हे केलं आणि लोकांच्या खात्यात आधी पैसे जमा करण्याचं एक करून घेतलं. म्हणजे आदिवासी पालकांच्या खात्यामध्ये, आदिवासी पालकांच्या नाही, मुलांची खाती उघडली. म्हणजे लहान मुलांची आईबरोबर खाती उघडली, मोठ्या मुलांची स्वतःची खाती उघडली. ते एक वेगळं एक्सरसाइज झालं. जवळजवळ 4-1 लाख मुलांची खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडली. आणि काही ठिकाणी उदाहरणार्थ नेटवर्क नसायचं तर मग जाऊन कुठे कड्या कपाऱ्यात कुठे नेटवर्क येतं वगैरे असं करून सगळ्या शिक्षकांनी ते केलं. ही माहिती की आता तुम्हाला पुढच्या वर्षी शाळेत गणवेश मिळणार नाही, आपण आधी खरेदी करायचा, हे लोकांना समजावं म्हणून मग लिटरली सुट्ट्यांमध्ये शिक्षकांनी लग्नांमध्ये जाऊन, लग्न समारंभात जाऊन गाणी गायली आणि कीर्तन केलं आणि अनेक तऱ्हेने माहिती पोहोचवली. आणि पैसे दिले साधारण 4-4.5. तेव्हा अनेक लोक स्केप्टिकल होते, म्हणजे आदिवासी लोक आहेत, आदिवासी पैसे दारू पिऊन टाकतील, असं आपलं स्टँडर्ड असतं. तेव्हा मी मुंबई विद्यापीठात होतो, तेव्हा आम्हाला त्यांनी असं सांगशी विनंती केली की तुम्ही या योजनेचं मूल्यमापन करा. म्हणजे मुलांना पैसे दिलेले आहेत तर मुलांना नक्की याचं काय केलं हे आम्हाला सांगा. मग आम्ही 10,000 विद्यार्थ्यांचा सर्वे घेतला रँडमली, 135 शाळा आश्रमशाळांमध्ये घेतला, महाराष्ट्रभरच्या अगदी गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यापासनं चांद्यापर्यंत, म्हणजे बांद्यापर्यंत आपल्या. आणि आम्हाला एक अत्यंत छान गोष्ट लक्षात आली की 99% मुलांनी हे पैसे योग्य तऱ्हेने खर्च केले होते. अगदी आवश्यक त्या गोष्टी नीट घेतल्या होत्या, पण दर्जेदार घेतल्या होत्या, शासनापेक्षा कमी पैशात घेतल्या होत्या
आणि त्यांना दोन गोष्टी आणि दोन फायदे होते. एक तर मुलांना तो आनंद होता की आता मला शाळेत जायच्या अगदी पालकांबरोबर जायचं आणि आवडतं साबण खरेदी करायचा, आवडती कंपासपेटी खरेदी करायची, हा एक आनंद होता. दुसरा, एका मुलाने मला सांगितलं की सर माझ्याकडे गेल्या वर्षीचा स्वेटर आहे ना, यावर्षी मी कशाला परत स्वेटर घेऊ, म्हणून मी पैसे थोडे वाचवले आणि हे पैसे वाचवून मग मुलांनी काही ठिकाणी शाळेत ट्रिप काढली, काही ठिकाणी पुस्तकं घेतली, गोष्टीची वेगळ्या गोष्टी घेतल्या. तर ह्याच्यामध्ये नक्की ही जी योजना होती याची वैशिष्ट्य काय होती की एक स्पेसिफिक टार्गेट ग्रुप, बरोबर, त्यांना स्पेसिफिक गोष्ट करायची होती. या स्पेसिफिक गोष्टीसाठी एक यंत्रणा राबवली गेली आणि हेच करायचं आहे हे लोकांनी केलं. बरोबर तुम्ही सांगताय सर, स्पेसिफिक टार्गेट होतं. पण महिलांसाठी जर काही करायचं असेल, अगदी निवडणुकीसाठी करणं ही एक वेगळी गोष्ट आपण धरूया, पण महिलांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल, गरिबांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर काय केलं पाहिजे? मी तुला एक सांगू, महिलांचं कल्याण, बरोबर, मग आपण महिलांच्या कल्याणाचा विचार करतो तेव्हा आपण त्यांचा घर खर्चायचा विचार करतो. बरोबर. आपल्याकडे जे योजना आहेत, म्हणजे एक साधा प्रश्न विचारतो, मला थोडंसं याचं वैषम्य आहे की लाडकी बहीण योजना ही महिलांना 1500 रुपये देणे, लाडका भाऊ योजना ही मुलांना रोजगार प्रशिक्षण देणे, मुलींना नको रोजगार प्रशिक्षण. म्हणजे हा जो भेदभाव आहे आणि हे वाईट स्टिरियोटायपिंग आहे. म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय की पहिलीच्या पुस्तकामध्ये असं दाखवलं असतं की घरात आई काम करते, वडील बाहेर आहेत. हे जे स्टिरियोटायपिंग, जेंडर स्टिरियो लहानपणापासून होतं हे तर गेलं पाहिजे. आणि म्हणून मुलींना करिअर आहेत ना, 25 लाख मुली आहेत हायर एज्युकेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये. तर त्यांच्या दृष्टी म्हणून मला वाटतं की हे मुलं असा भेदभाव करण्यापेक्षा साधारण जनरलाइज ज्या गोष्टी आहेत, शिक्षणाची आवश्यकता महिलांनाही आहे, पुरुषांनाही आहे, नोकरीची रोजगारक्षम गोष्टींची आवश्यकता महिलांनाही आहे, पुरुषांनाही आहे, आरोग्याची आवश्यकता महिलांनाही पुरुषांनाही आहे. तर बहीण आणि भाऊ, मामा, काका, बाबा वगैरे न करता हा माझ्या देशाचा नागरिक आहे, माझ्या राज्याचा हा आणि हा नागरिक आहे, याला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे. तर त्याला शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, त्याला आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे, त्याला नोकरीचा, म्हणजे त्याला आयुष्यामध्ये मी काहीतरी शिकून पुढे जाऊ शकेन ही ॲस्पिरेशन रिअलिस्टिकली असली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ग्रामीण पायाभूत सुविधा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, तर या गोष्टींवर सरकारने भर दिला पाहिजे. बरोबर. सर, तुम्ही महाराष्ट्राचा जेव्हा अभ्यास केलात आणि काही डाटा तुमच्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले कोणते असे जिल्हे आहेत की त्यांच्यासाठी विशेष काम केलं पाहिजे आणि काही जिल्हे जे समाधानकारक आहेत तेही सांगा. दोन गोष्टी सांगतो. मला वाटतं ग्रामीण महाराष्ट्र याच्याकडे एकूणच आपण चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. EPWमध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली हे जे भारतातलं जवळ 60-70-50 वर्ष होऊन गेलेलं प्रतिदेश जर्नल आहे, याच्यामध्ये सुरजित भल्ला हे एक मोठे अर्थतज्ञ आहेत. त्यांनी नुकताच एक आकडेवारी जी दिलेली आहे त्यात त्यांनी असं दाखवून दिलं आहे की भारतामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण 25% आहे, महाराष्ट्रामध्ये 26.5% आहे आणि बिहारमध्ये 23.5% आहे. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातलं दारिद्र्य बिहारपेक्षा जास्त आहे. दुसरा एक मुद्दा सांगतो तुला की आम्ही महाराष्ट्रामधल्या पायाभूत, भारतभरच्या एक खूप मोठा डेटासेट गोळा केला आणि प्रत्येका गावामध्ये भारतातल्या काय बेसिक सुविधा आहेत, रस्ता आहे का, सांडपाण्याची सोय आहे का, पाण्याची सोय आहे का, बँक आहे का, शाळा आहे का, असं सगळं करून एक निर्देशांक काढला गाव पातळीवर मागासवर्ग. त्यात आम्हाला लक्षात आलं की महाराष्ट्राचा नंबर ग्रामीण महाराष्ट्राचा नंबर देशात 27वा आहे आणि केरळ टॉपला आहे, नंतर गुजरात आहे, UP आणि बिहारसुद्धा आपल्यापेक्षा आता बरे आहेत पायाभूत सुविधांबाबत. आणि दुसऱ्या अभ्यासात दिसलं की या पायाभूत सुविधांचा सरळ संबंध महिलांच्या रोजगाराशी आहे. म्हणजे गावात जर रस्ता असेल, पाण्याची सोय असेल, रेशनचं दुकान असेल, शाळा जवळ असेल तर महिलांचे उद्योगसुद्धा चांगले चालतात. तिथे हायवे असेल, रस्ता असेल, पाणी असेल तर बाईक दुकान टाकू शकते छोटंसं. तर हे जे आहेत ना, महिलांचा रोजगार त्यामुळे मार खातो. तिसरा अजून एक महत्त्वाची आकडेवारी आहे, भारत सरकारचीच आहे, ज्याला जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणतात. म्हणजे दर 100 मुलांमागे किती मुली आहेत निर्णय. तर हायर सेकंडरी लेवलला आणि हायर एज्युकेशनमध्ये UP आणि बिहारची परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त चांगली आहे. म्हणजे आपण म्हणतो ते जेंडर तिथे प्रॉब्लेम आहे, पण डेटा तसं दाखवत नाही. ही खूप गंभीर गोष्ट आहे सर. पण त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश, तुम्ही म्हणताय एकूणच ग्रामीण महाराष्ट्राची परिस्थिती वाईट आहे, तरी सुद्धा हिंगोली सारखे काही जिल्हे आहेत, गडचिरोली सारखे दुर्गम जिल्हे आहेत, तिथे काय परिस्थिती आहे?
तिथे ही जी परिस्थिती आहे म्हणजे पुन्हा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग हां म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातले काही तालुके सोडले आपण सांगलीमधले काही सांगलीमध्ये पुन्हा जतसारखा तालुका आहे तो अगदीच मागास आहे. बरोबर. त्यामुळे ॲक्च्युली पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असंही करून उपयोग म्हणजे अख्खा मराठवाडा हा मागास आहे. सगळा विदर्भ मागास आहे फक्त गोंदिया भंडारा सोडून. गोंदिया भंडारा त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास आपल्याला तुलनेने चांगला दिसतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये सीमावर्ती भाग जे आहेत तिथे प्रॉब्लेम आहे. सातारा जिल्हा हा विकसित जरी वाटत असला तरी सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुका आहे, महाबळेश्वर तालुका आहे, जावळी तालुका आहे. या तालुक्यांमध्ये जे दुर्गम तालुके आहेत तिथे परिस्थिती पायाभूत सुविधांची अत्यंत वाईट आहे. मी अशा गावांमध्ये गेलेलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये. मी हा डेटा सगळ्यात तपासला आणि गावागावात फिरलो. सातारा जिल्ह्यामध्ये अशा माझ्या समोर ही घटना घडलेली आहे. रुईघर म्हणून गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणीच्या जवळ. पाचगणी हिल स्टेशन सगळ्यांना माहिती आहे पण अजून दुर्गम भागाची परिस्थिती अशी आहे त्या गावामध्ये पाण्याची सोय फक्त नळ नाही आहेत, एक हापशी आहे फक्त. तर एक बाई हापशीवर आल्या होत्या, त्यांच्यासोबत 4 वर्षाची लहान मुलगी होती. ती हापशी करताना त्या मुलीचं बोट त्या हापशीत अडकलं आणि रक्तबंबाळ झालं सगळं. मूळ रस्ता त्या गावापासून 3 किलोमीटरवर आहे. 3 किलोमीटर चालत आलो. एस टीची सोय नव्हती. वाहनांना हात दाखवत शेवटी एक वाहन थांबलं आणि साधारण 3-3.5 तासांनी ती मुलगी पाचगणीला डॉक्टरकडे पोहोचू शकली. हे सातारा जिल्ह्यातली गोष्ट. त्या बाईने मला सांगितलं की सर मी हे लग्नारी गाव बघितलं असतं तर लग्नच केलं नसतं. सर ही खूपच मोठी समस्या सातारा जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे. बरोबर. आणि जेव्हा कोरोना सारखं संकट येतं तेव्हा तर अजूनच भीषण परिस्थिती होते. सर आपण ग्रामीण महाराष्ट्राबद्दल बोलतोय पण त्याचबरोबर महाराष्ट्र खूप वेगाने शहरी होत चाललेला आहे. म्हणजे निम शहरी या भागांमध्ये सुद्धा आता सगळं कल्चर आलेलं आहे. तर शहरी महाराष्ट्राची स्थिती काय आहे सर? म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक वगळता बाकीचा शहरी महाराष्ट्र. इथे शहरांचं कसं झालं आहे की शहरं वाढली आहेत पण शहरांमध्ये नियोजनाचे प्रश्न आहेत आणि रोजगार हा बहुतांशी या शहरांमध्ये कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे एकवटला असल्यामुळे त्या शहरांमध्ये राहणारे लोक खूप आहेत. त्या शहरांवर लोकसंख्येचा दबाव आहे. पण शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था, शहरामध्ये रस्त्यांची परिस्थिती, शहरांमध्ये इतर पायाभूत सुविधा, शिक्षणाची सोय, आरोग्याची सोय यांची अजूनही वानवाच आहे. म्हणजे परत सातारा जिल्ह्यातली जी गावं आहेत इथे आजारी झालं तरी लोकांना पुण्यालाच यायला लागतं किंवा सातारा जिल्ह्या ठिकाणी तिथे पण सगळे उपचार होत नाहीत. तर आरोग्य सुविधा त्यामुळे शहरांचं प्लॅनिंग हे खूप अडचणीचं झालं आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न असा झाला आहे की पूर्वी या शहरांना स्वतःचे इन्कम सोर्सेस होते. म्हणजे या शहरांना उदाहरणार्थ ऑक्ट्रॉय होता. आता GST खाली या शहरांना सोर्सेसच राहिले नाही आहेत. राज्यांना मिळत आहेत पण या शहरांच्या नगरपालिका ज्या आहेत, नगर परिषदा ज्या आहेत त्यांना सगळ्या रिसोर्ससाठी वरनं अवलंबून राहावं लागतं. जीएसटी वरून मला आठवलं की तुम्ही असं म्हणालात की बऱ्याच कल्याणकारी योजना सरकार सुरू करतं. मग महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल. एका हाताने सरकार पैसे देतं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतं. हा काय प्रकार आहे? हे कशामुळे होतं? बघा आता खतांवर आपण 18% GST देतो किंवा ज्या साध्या रोजच्या गोष्टी असतात म्हणजे शाळेतल्या वह्या त्याला काय 18% GST आहे. अगदी तुम्ही म्हणालात बिस्किट पुड्यावर सुद्धा आपण GST भरतोय. बरोबर. त्यामुळे सर्वसामान्य लोक जे आहेत ते कर भरतातच. म्हणजे ते कर भरत नाही तसं नाही. आणि बऱ्याच वेळा त्या करांची जी पातळी आहे अत्यंत आवश्यक गोष्टींवर ती खूप जास्त आहे. म्हणजे असं आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये कर कमी देतात लोक. म्हणजे उदाहरणार्थ टॅक्स टू GDP रेशो जो आहे म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात आपला कर किती गोळा होतो तर आपल्या देशामध्ये प्रमाण 11% 12% आसपास आहे. हे पण हिस्टॉरिकली हाय आहे. UK मध्ये बघशील तर 33% आहे आणि त्यांचा पर कॅपिटा इन्कम आपल्या 20 पट आहे. म्हणजे त्या देशांकडे खूप पैसे असतात कल्याणकारी खर्च करायला, आपल्याकडे ते नसतात. तर आपल्याकडे होतंय काय की आपल्याकडे डायरेक्ट टॅक्सेस जे आहेत म्हणजे जे डायरेक्ट इन्कम टॅक्सेससारखे टॅक्सेस आहेत किंवा कॉर्पोरेट टॅक्सेससारखे टॅक्स यांचं तुलनेने प्रमाण कमी आहे आपल्या टॅक्स GDP रेशोमध्ये. आणि इनडायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस हे नेहमी खालचे जे लोक असतात, गरीब लोक असतात त्यांच्या उत्पन्नाच्या प्रपोर्शनमध्ये तो खूप जास्त असतं. म्हणजे जे अप्रत्यक्ष कर आपण म्हणतो तो ते त्यांच्यावर तो एक प्रकारे बोजाच असतो. म्हणजे 20,000 रुपये ज्याचं महिन्याचं उत्पन्न आहे तो जेव्हा
2,000 रुपये कर भरतो तेव्हा त्याच्या उत्पन्नाचे 10% भरतो. आणि जेव्हा माझं उत्पन्न 2 लाख रुपये असतं, मी पण त्याच वस्तू घेतो, मी पण 2,000 रुपयेच भरतो, म्हणजे मी 1% कर भरतो. म्हणजे तो जो आहे तो रिग्रेसिव्ह कर आहे आणि त्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेतल्या तळाच्या, म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की या कल्याणकारी योजना आहेत आणि हे पैसे फेरवाटप होत आहेत, गरिबांना जात आहेत, पण त्यांच्या उत्पन्नाचा टक्का म्हणून गरीब लोक अप्रत्यक्ष कर जास्त भरतात. बरोबर सर, हे सगळे तुम्ही जे फॅक्टर सांगताय मध्यमवर्गीयांच्या बद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया, पण ज्या सगळ्या लोकांना खरंच गरज आहे, गरीब आहेत किंवा निम्न मध्यमवर्गीय स्तरातले लोक आहेत, मग त्यांचं नेमकं करायचं काय? म्हणजे त्यांना पैसे द्यायचे का, त्यांच्यासाठी योजना करायच्या का, आणखीन काहीतरी करायचं? आर्थिक विकास म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. आर्थिक विकास म्हणजे एक्सप्रेसवे, मोठे मोठे एअरपोर्ट, बुलेट ट्रेन हा विकास नव्हे. विकासाची साधी सरळ व्याख्या आहे, विकास म्हणजे माणसं उभी करणे, माणसांच्या क्षमता बांधणे आणि त्या माणसांना त्यांच्या क्षमता, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या भविष्यावर आपला ताबा थोडा घेता येईल अशा परिस्थितीत त्यांना आणणे, ही अमर्त्य सेनांची व्याख्या आहे. बरोबर. आणि म्हणून अमर्त्य सेन काय म्हणतात की आपण सर्वसामान्य माणसांवर गुंतवणूक केली पाहिजे. सर, मी एक चंद्राबाबू नायडूंचा इंटरव्ह्यू पाहिला होता. ठीक आहे, राजकीय नेत्याचा इंटरव्ह्यू होता, पण ते असं म्हणाले, आंध्र प्रदेशाबद्दल बोलत होते ते, म्हणून ते माशांबद्दल बोलत होते की मी लोकांना रेडीमेड फिश देईन, पण त्याचबरोबर मी लोकांना फिश कसे पकडायचे तेही शिकवेन. तर हे धोरण कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे फिश कसे पकडायचे शिकवलंच पाहिजे, पण कसं असतं की फिश पकडायचं म्हणजे काय, ती नदी आहे, त्या नदीत मला जाऊ दिलं पाहिजे. मी समजा दलित असेल तर मला तुम्ही तिथे जाऊ देणार नाही. बरं, मी समजा महिला असेल तर मला जाऊ देणार नाही. बरं, मी मासे पकडायला माझ्याकडे इक्विपमेंट तशीच पाहिजे, तुझ्याकडे ट्रॉलर असेल, बोट असेल, माझ्याकडे एक साधी छडी असेल. तर या सगळ्या गोष्टींच्याकडे पण बघायला लागतं ना, की सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला हे कसं मासे पकडणं कसं येता येईल. तर झालंय काय, आपल्याकडे 2 साधारण विचार प्रवाह आहेत. एक तर अमर्त्य सेन टाईप विचार प्रवाह आहे, जो म्हणतो की आपल्याला माणसांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि माणसांच्या क्षमता बांधल्या की मग ते पुढे जातील, मग ते शिकतील, मग ते नोकऱ्या मिळवतील, मग देश पुढे जाईल. जगदीश भगवती जे मॉडेल आहे, जे आता सरकारच्या खूप जवळचं आहे, ते त्यातनं त्यांचं म्हणणं आहे की ह्याची आपल्याला गरिबी जर दूर करायची असेल तर आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक वाढ केली पाहिजे आणि फार वेगात जर प्रकल्प होत असतील, मोठे रस्ते बांधले जात असतील आणि देशाचे ग्रोथ रेट वाढलं की आपोआप त्याचा फायदा तळागाळाच्या लोकांना होईल आणि सगळे गरीब वर येतील. पण गेल्या 10 वर्षाचा अनुभव असं दाखवत आहे की ते ट्रिकल डाऊन होत नाहीये, सर्वसामान्य लोकांपर्यंत या ग्रोथचे फायदे पोचत नाहीयेत आणि त्यामुळे विषमता खूप वाढते. म्हणजे आज जो टॉमस पिकेटीचा पेपर आहे भारताविषयी आलेला की राईज ऑफ द बिलियनेअर राज म्हणून, त्याने दाखवलं की भारतातली विषमता इतकी आहे की म्हणजे ब्रिटिश पूर्व काळात पण वेल्थची जी विषमता आहे, संपत्तीची, ती ब्रिटिश काळात पण नव्हती, इतकी आज विषमता भारतामध्ये आहे. म्हणजे मुठभर लोकांच्या हातामध्ये धन एकवटलेलं आहे आणि बाकीच्या लोकांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणजे याचा अर्थ काय की ते ट्रिकल डाऊन होत नाही. म्हणून अमर्त्य सेन जे म्हणतायत की सर्वसामान्य लोकांमध्ये गुंतवणूक आणि जगाच्या इतिहासामध्ये, म्हणजे एक खूप महत्वाचा एक लेख आहे, रिचर्ड इस्टर्लिन नावाचे इतिहासकार आहेत, अर्थतज्ञ आहेत ॲक्च्युली. त्यांनी एक वाय इजंट द होल वर्ल्ड डेव्हलप, सगळं जग विकसित का नाही याचा एक लेख लिहिला आणि त्यांनी सगळ्या जगाच्या विकासाचा अभ्यास केला आणि त्यातनं बाकीचे सगळे फॅक्टर काढून टाकले, म्हणजे औद्योगिक वगैरे. त्यांच्या लक्षात आलं की विकसित आणि अविकसित देशांमध्ये एकच फरक आहे की विकसित राष्ट्रांनी त्यांच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. म्हणजे आज व्हिएटनामचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्या 1.5 आहे. म्हणजे चीनला पर्याय म्हणून लोक व्हिएटनामकडे बघतायत. का व्हिएटनामकडे बघतायत? कारण व्हिएटनाममधल्या प्राथमिक शाळा जगातल्या सर्वोत्तम आहेत. आज आपण चीनची स्पर्धा का करू शकत नाही? म्हणजे आज आपल्याला चीनची स्पर्धा करू शकत नाही याचं कारण जगातल्या 100 टॉप विद्यापीठांमध्ये चीनची 7 टॉप विद्यापीठ आहेत आणि भारताची जगातल्या 200 मध्ये एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, बंगलोरचं, आणि ते पहिल्या 200 मध्ये आहे. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये मी जर गेलो तर मला म्हणजे माझे डोळे दिपतात इतकं काम आहे तिथे. म्हणजे जगातल्या पहिल्या 100 मध्ये जी 7 विद्यापीठ आहे तिथे किती काम असेल सर? चीन बद्दल असं म्हटलं जातं की चीननी प्राथमिक शिक्षणामध्ये, आरोग्य सेवांमध्ये गुंतवणूक केली आणि जेव्हा विकासाच्या संधी आल्या तेव्हा त्यांच्याकडे एक प्रशिक्षित कामगार वर्ग आणि टेक्निशियन्स तयार होते. सगळ्या विकसित देशांमध्ये हेच झालेलं आहे. साऊथ कोरियामध्ये हेच झालेलं आहे, चीनमध्ये हेच झालेलं आहे, जपानमध्ये हेच झालेलं आहे. जिथे
आणि त्यांनी आपल्यापेक्षा वेगळी स्ट्रॅटेजी होती त्यांची. म्हणजे साऊथ कोरिया, चीन, जपान हे जेव्हा सुरुवातीला, आता साऊथ कोरियाचं दरडोई उत्पन्न 51 साली आपलं एवढंच होतं. आज त्यांचं ब्रिटन इतकं आहे. हे कसं झालं तर त्यांनी म्हणजे सुरुवातीला 51-50च्या दशकामध्ये साऊथ कोरियामध्ये आपल्यासारखीच परिस्थिती होती. शेतीवर खूप लोक अवलंबून होते. शेतीची उत्पादकता कमी होती, बेकारी होती, औद्योगिकरण नव्हतं. त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी पहिल्यांदा शेतीची सुधारणा केली. आणि शेती सुधारणा केल्यावर काय झालं की शेतीतली उत्पन्न वाढायला लागली. त्यामुळे ग्रामीण भागात मागणी निर्माण झाली. त्यामुळे ग्रामीण भागातच औद्योगिकरण झालं. त्यामुळे चीनमधले, साऊथ कोरियामधले जे उद्योगपती होते ते सगळे उद्योगपती शेतकरी बॅकग्राऊंडमधून आलेले. सर, महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात, म्हणजे पूर्वी म्हणायचे की प्रथम शेती, द्वितीय वाणिज्य आणि तृतीय नोकरी. आणि महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये ते उलट झालंय. म्हणजे आपण नोकऱ्यांवर जास्त अवलंबून राहतोय, मग त्याच्यानंतर बिझनेस आणि मग आपण शेतीचा विचार करतो. चीन, व्हिएतनाम या देशांची उदाहरणं तुम्ही दिलीत. अर्थतज्ञ रघुराम राजन असं म्हणतात की चीनने मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्रावर खूप कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आपण जर आता ते करायला गेलो तर आपण ती बस आपली जरा चुकली आहे, आपली ती संधी मागे गेली आहे. त्यामुळे आपण सेवा क्षेत्रावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अगदी बरोबर आहे. ती आपली बस गेलेली आहे आणि आपलं सरकार ते बस पकडायचा प्रयत्न करत आहे, पण ते खूप खर्चिक आहे. म्हणजे उदाहरण देतो तुला, आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये टॉवर आणि टाटाचा एक जो अडाणी आणि टॉवरचा जे चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगचा प्रकल्प देवेंद्र फडणवीस म्हणले की आम्ही मान्यता दिली आहे त्याला. महाराष्ट्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारची मान्यता अजून यायची आहे, कारण तो 82,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि त्यातली 50% सबसिडी केंद्र सरकार दिल्याशिवाय तो प्रोजेक्ट कार्यान्वितच होऊ शकत नाही. म्हणजे 42,000 कोटी आपण देणार आहोत. नोकऱ्या किती होणार आहेत? 15,000. म्हणजे एक नोकरी केवढ्याला पडते आपल्याला? 3 कोटी रुपयाला पडते. म्हणजे मी साधा प्रश्न विचारतो की 3 कोटी रुपये देऊन त्याला कामाला ठेवून 20,000 रुपये देण्यापेक्षा 3 कोटी रुपये त्या माणसाच्या खात्यात डायरेक्टली जमा केले तर त्याला त्या एफडी मधनं जास्त पैसे मिळतील ना. पण सर, महत्वाचा प्रश्न आहे की एवढे पैसे आपल्या राज्याकडे आणि देशाकडे आहेत का? आपण हे करू शकणार नाही. हे नावाला आहे. म्हणजे आपल्याला हे आकडे निवडणुकीचे बोलायला 82,000 कोटी आणि 15,000 नोकऱ्या खूप दिसतात. आपण मोठे मोठे आकडे टाकतो. म्हणजे उदाहरणार्थ बजेटमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की आपण 1 कोटी नोकऱ्या आपण तयार करणार इंटर्नशिपमधनं. 2014 साली आपल्या देशामध्ये संघटित क्षेत्रात 1,34,00,000 नोकऱ्या होत्या. 10 वर्षांत त्या 1,70,00,000 पर्यंत आल्या आहेत. 10 वर्षात आपण 35,00,000 नोकऱ्या फक्त संघटित क्षेत्रात तयार करू शकलो 10 वर्षात. याला कारण आहे, याला एकतर संघटित क्षेत्रातली टेक्नॉलॉजीच बदलली आहे. आता सगळं भांडवली प्रक्रिया सुरू आहेत. मॅनपॉवरची गरज खूप कमी आहे. ऑटोमेशन झालेलं आहे. त्यामुळे इथे रोजगार निर्माण होत नाही आहे संघटित क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे आपण पुढच्या 1 वर्षात 1 कोटी वगैरे तयार करू हे काय खरं नाही. हे निवडणूक. तुम्ही म्हणताय सेमीकंडक्टरचे प्रकल्प आले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आले म्हणून नोकऱ्या निर्माणच होतील? होतच नाहीयेत त्या. मग म्हणून सर स्टार्टअप सारख्या योजना आणण्यात आल्या की छोटे छोटे उद्योग, MSME वर लक्ष केंद्रित करूया. नेमकं काय धोरण असलं पाहिजे सर? 2 गोष्टी असल्या पाहिजेत. एक तर आपल्याला जर रघुराम राजन म्हणतात तसं सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल आणि सर्व्हिसमध्ये आपण जाऊ शकतो. म्हणजे टेलिमेडिसिन सारख्या गोष्टी आहेत. पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला शाळांमध्ये चांगलं शिक्षित मॅनपॉवर याची खूप गरज आहे. म्हणजे गोष्ट तिथे येऊन थांबते. आणि तिथे रघुराम राजन नंतर एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आलं, कार्तिक मुरलीधरन नावाच्या माणसाचं. कार्तिक मुरलीधरनचं काय म्हणणं आहे की बाबांनो, आपल्या शाळेचा दर्जा सुधारायचा असेल तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात शिक्षक रिक्रूट करण्याची वगैरे खर्च करण्याची गरज नाही. तर आपण सध्या जो खर्च करतोय त्याचं मॉनिटरिंग जरी व्यवस्थित केलं, शिक्षक येत आहेत की नाही, शिकवत आहेत की नाही, त्या मुलांना शिकल्या जात आहेत की नाही, ही जर प्रक्रिया मॉनिटरिंग केली तर त्या रुपयावरचा रिटर्न 10 पट वाढतो. आणि म्हणून गव्हर्नन्सचा जो प्रोसेस आहे मधली, ही गव्हर्नन्सची प्रोसेस स्ट्रीमलाईन करणं खूप आवश्यक आहे. मग साधं उदाहरण तुला महाराष्ट्राविषयी परत देतो. महाराष्ट्राचा आदिवासी विकास जो विभाग आहे त्याचा एक सुकटणकर कमिटीचा असा नियम आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या 10% आदिवासी आहेत, म्हणून महाराष्ट्राच्या एकूण बजेटच्या 10% आदिवासी विकास विभागाचं बजेट असलं पाहिजे. आज महाराष्ट्राचं बजेट 51 लाख रुपये 5 लाख कोटी आहे. साधारण 50,000 कोटीच्या आसपास आदिवासी विकास विभागाचं बजेट. आदिवासी आहेत किती? 1.5 कोटी. 1.5 कोटी आदिवासींवर आपण 50,000 कोटी रुपये दरवर्षी खर्च करतो. म्हणजे प्रत्येक आदिवासी माणसावर आपण सर 35,000 ते 40,000 रुपये खर्च करतो. 4-5 जणांचं जर आदिवासी कुटुंब असेल तर वर्षाला 2 लाख रुपये खर्च करतो. मी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना प्रश्न विचारला. ते म्हटलं की सर,
तुमचा विभाग समजा आपण ॲबॉलिशच करून टाकला हम्म, आणि हे थेट लोकांना पैसे दिले, प्रत्येक कुटुंबाला 2 लाख दिले, हम्म, तर त्यांचं जेवढं भलं होईल हम्म, ही बेसलाईन पकडून मग ह्याच्या वर तुमचा विभाग कॉन्ट्रीब्यूट करतोय का? हम्म, तर ते उत्तर काही मला मिळालं नाही. हम्म. त्यात प्रॉब्लेम असा आहे की आदिवासी विकास विभागाचे जे पैसे आहेत ना ते कुठे कशा तऱ्हेने खर्च होतात तो हिशेबच नसतो. बरोबर सर, पण योजनांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा आदिवासी, गरीब, शेतकरी, महिला, तरुण असा एक साधारण बरोबर. पडताळणी केली जाते. पण मध्यमवर्गीयांनी काय करायचं सर? त्यांच्यावरचे आर्थिक ताण सुद्धा तेवढेच वाढत चालले. ॲब्सोल्युटली. मला वाटतं मध्यमवर्गीयांच्या आजच्या 4-5 गरजा आहेत. एक तर महत्त्वाचं फूड इन्फ्लेशन, अन्नाच्या विशेषतः वाढत्या किमती हा मध्यमवर्गीयाचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. टमाट्याच्या किमती, वांग्याच्या किमती, भेंडीच्या किमती, खरंय. पेट्रोलचे भाव. तर मला वाटतं इथे सप्लाय साईड इंटरव्हेन्शन्स खूप आवश्यक आहेत. म्हणजे आपली जी सगळी भाजीची सप्लाय चेन आहे ही खूप इनएफिशियंट आहे. म्हणजे आपल्याकडे शेतीवरनं जो माल आपल्याकडे येतो बाजारापर्यंत त्यामध्ये लिकेजेस खूप असतात, वेस्टेज खूप असतं, अनेक तऱ्हेचे लोक त्याच्यामध्ये असतात. तर सप्लाय चेन्स आपण नीट करणं आवश्यक आहे. दुसरं आज आपण मध्यमवर्ग म्हणतो, पण आज आपली मध्यमवर्गाची व्याख्या भारतामध्ये जर तुला महिन्याला 50 रुपये मिळत असतील तर तू टॉप 10% इन्कम अर्नर्समध्ये आहेस भारतामध्ये. आज भारतातला मध्यम वर्ग जर म्हणालास ॲव्हरेज अर्निंग म्हणजे ग्रामीण भागातला साधारण ॲव्हरेज सॅलरी नोकरी करत असेल तर 12 ते 13 हजार रुपये. तर या 12 ते 13 हजार रुपयामध्ये मोठे खर्च कुठले आहेत? घर भाड्याचा खर्च एक आहे, दुसरा पेट्रोलचा खर्च एक आहे, तिसरा मुलांच्या शाळेचा खर्च प्रचंड आहे, तो सगळ्यांना आणि भयानक आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हे 46,000 कोटी रुपये जे आपण खर्च करतोय म्हणजे हा पुन्हा माझा आवडता आकडा आहे की भारतातल्या सगळ्या IIMs, सगळ्या IITs, सगळ्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि सगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज याचं टोटल बजेट 42,000 कोटी आहे. म्हणजे आपण हे सगळं महाराष्ट्रात दरवर्षी निर्माण करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मध्यम वर्गाच्या मुलांना उत्तम शिक्षण हे अत्यंत कमी दर्जात देण्याची परिस्थिती, पैसे आपल्याकडे आहेत नाही, 46,000 कोटी रुपये खर्च केले तर उत्तम शिक्षण मुलांना फुकट मिळू शकेल, आरोग्यसेवा उत्तम मिळू शकेल. माझी आई जी महिन्याला 6-7 हजार रुपये आजारावर गोळ्यांवर खर्च करू शकते तो तिचा खर्च वाचू शकेल ना, मुलांच्या फीचा खर्च वाचू शकेल, याचा फायदा होईल ना मध्यम वर्गाला. आणि जर हे छोटे मोठे लोक मध्यम वर्गामध्ये आहे ज्यांना जर रोजगार चांगल्या तऱ्हेने मिळाला आणि विशेषतः MSME सारखे उद्योग आहेत आणि त्यांचं MSME म्हणजे अत्यंत मायक्रो म्हणजे मुंबईतल्या धारावीचं उदाहरण आपण घेऊया. अनइनकॉर्पोरेटेड एंटरप्राइजेस म्हणतात त्यांना, ते फॅक्टरी ऍक्ट खाली रजिस्टर्ड नसतात, त्यांच्यामध्ये कामगार मालक आणि कामगार एकच असतो किंवा 1-2 अधिक असतात. तर आम्हाला असं लक्षात आलं की यांना कर्ज मिळत नाही पुरेसं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ ग्रामीण महाराष्ट्रातच बघायचं झालं तर साधारण 25-26 लाख लोक ह्याच्यात आहेत, या क्षेत्रात आहेत आणि यातले बहुतांश ओन अकाउंट एंटरप्राइज आहेत. म्हणजे त्यांनी एक पण कामगार ठेवत नाहीत, स्वतः काम करतात. त्यांना कर्ज मिळत नाहीत. त्यांच्याकडे ॲव्हरेज आउटस्टँडिंग लोन आहे 2,000-3,000 रुपये इतकं, कर्जच मिळत नाही धंदे वाढवायला. नंतर बाजारपेठ मिळत नाही, पायाभूत सुविधा मिळत नाही. त्यांच्या कर्जाचा प्रॉब्लेम वेगळा आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना जर कर्ज दिलं तर ते पर्सनल लोन आहे की बिझनेस लोन आहे फरक कळत नाही. बरोबर, खूप सारी डॉक्युमेंट्स त्यांना सादर करावे लागतात. बरोबर, एवढं करून कर्ज मिळतच असं नाही. आता आपण एक गोष्ट केली आहे ती डिजिटल जो पेमेंट स्टॅक आहे म्हणजे UPI पेमेंट्स त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतील. म्हणजे जीपे, फोन पे, बँक म्हणजे माझा छोटा धंदा आहे, मी लिंबू सरबत विकतो, मी बँकेत हे दाखवू शकेन की माझा लिंबू सरबतचा धंदा जरी असला म्हणजे तरी माझं महिन्याचं उत्पन्न इतकं आहे आणि तो डेटा शेअर करण्याची प्रणाली आहे, तर ते बघून बँका मला कर्ज देऊ शकतील. ही कर्ज पण प्रॉब्लेम असा आहे की याचं स्वरूप मुळात बिझनेस आणि म्हणजे ते कर्ज घेतल्यानंतर मी इतरही असतील ना मला गरजा, म्हणजे मुलाच्या शाळेची फी भरायची आहे, बरोबर. तर हे सेपरेशन नीट करणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे माझा धंदा वाढणार तरच मी कर्ज घेईन ना, त्यामुळे माझा धंदा वाढेल कसं आहे बघितलं पाहिजे. त्यात क्रयशक्ती समाजातली कशी वाढायला बघितली, ती उत्पादकता. म्हणून आपल्याला मुळात माणसं प्रोडक्टिव्ह कधी होतात जेव्हा ते माणसांमध्ये आपण गुंतवणूक करू, त्यांचं आरोग्य. आज आपल्याकडे जवळजवळ 30-35% मुलं कुपोषित आहेत. कुपोषित मुलांना हे इस्टॅब्लिश्ड आहे की ती शाळेत त्यांना नीट लक्ष देता येत नाही, ड्रॉपआउट होतात, पुढे मोठी झाली की ती पूर्ण कार्यक्षम होत नाही. तर अशी पिढी असेल तर क्रयशक्ती कशी वाढणार. बरोबर.
बरोबर. सर, तुमच्या बोलण्यात पुन्हा पुन्हा एक मुद्दा येतोय की कोणतीही गोष्ट जर बदलायची असेल तर ती आधी मोजायला पाहिजे, त्याचा व्यवस्थित Absolutely. डाटा करायला पाहिजे. आणि कुठलंही सरकार बजेट तर करतं, पण आपले पैसे नेमके कुठे आणि कुणासाठी खर्च करायचे याचा सुद्धा ताळेबंद अगदी आखला absolutely. पाहिजे. इथे मला प्रश्न विचारायचा आहे सर की केंद्र सरकारने कोणत्या योजना कराव्यात आणि राज्य सरकारांनी कशा कशाची काळजी घ्यावी? हे बघ, हे एका अर्थाने हे क्लिअर आहे. हम्म. म्हणजे काही विषय स्टेट सब्जेक्ट स्टेट लिस्टमध्ये बरोबर. असतात, काही सब्जेक्ट सेंट्रल लिस्टमध्ये असतात, काही सब्जेक्ट विषय हे कंकरंट लिस्टमध्ये असतात. त्याला काही इतिहास आहे वगैरे, त्याप्रमाणे ते डिव्हिजन स्पष्ट आहे. हम्म. पण सरकार म्हणून आपण जेव्हा काम करतो हम्म. तेव्हा सरकार म्हणून आपण साधारणतः ज्याला आम्ही पब्लिक गुड्स म्हणतो, हम्म. म्हणजे सार्वजनिक सोयी सुविधा, बरोबर. म्हणजे स्ट्रीट लाईटिंग आहे, लॉ अँड ऑर्डर आहे. आता उदाहरणार्थ लॉ अँड ऑर्डरमध्ये जिल्हा कोर्टांमध्ये इतकी पेंडन्सी आहे केसेसची, आणि त्यातली 75-80% केसेस या पैशाच्या आहेत. हम्म. म्हणजे जमिनीचे वाद आहेत, कर्ज आहेत, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते असेट्स लॉक्ड आहेत. आणि हे जर केस लवकर सुटल्या तर आपल्या आर्थिक वाढीच्या दराला चांगलाच हातभार लागेल असे अभ्यास आहेत. म्हणजे उत्पादकता आणि कार्यक्षमता याच्यावर लक्ष हे द्यावं. वाढवण्यावर सरकारने काम केलं पाहिजे. सर, आता विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राबद्दल चर्चा होतीये, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशाबद्दल चर्चा बरं. होत होती की एक पार्टी तुम्हाला एवढे पैसे देत असेल तर आम्ही तुम्हाला देऊ, खटाखट खटाखट राहुल गांधींचं विधान होतं. त्याच्याबरोबरच सर, गरिबांचं काय करायचं हा प्रश्न तर सगळ्याच सरकारांच्या समोर आहे. आणि म्हणून एक अशी योजना निघाली की ज्यांच्याकडे संपत्ती खूप एकवटलेली आहे त्यांची संपत्ती काढून घेऊन ती गरिबांना वाटायची. तर या सगळ्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सॅम पिट्रोदा म्हणाले होते आणि त्याचा एकदम काहीतरी ते चुकीचं बोलले असा एक आगडोंब उठला, आणि मग काँग्रेसने पण त्यांना तिथनं काँग्रेसला माफी मागायला लागली. पण याच्यावर एक विचार करू. एक तर आपण गरिबांना काहीतरी देतो, गरीब फुकटे आणि सगळे श्रीमंत फार घाम गाळून कष्ट करतात, ही जे आपलं चित्र आहे तसं नाही आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणात श्रीमंतांना, म्हणजे गरिबांना रेवड्या वाटतो, श्रीमंतांना लाडू वाटतो. आपण कॉर्पोरेट टॅक्सेस कमी केलेले आहेत, अनेक तऱ्हेचे एक्झेम्पशन्स मिळतात. आणि हे आता जे आपल्याला दिसून आलं आहे थॉमस पिकेटीच्या अभ्यासात की कधी नव्हे तेवढी आपल्याकडे इनइक्वालिटी आहे वेल्थ, आणि श्रीमंतांकडे आता त्या वेल्थमधनं येणारं उत्पन्न इतकं आहे, म्हणजे संपत्तीतनं येणारं उत्पन्न इतकं आहे, म्हणजे कष्टातनं नाही, इन्कम नाही. इन्कम आणि वेल्थ या दोन गोष्टी वेगळ्या. तर या वेल्थमधनं, म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मालकीची घरं असतील, भाड्याने दिली असतील, त्यातनं येणारं उत्पन्न, म्हणजे मला महिन्याला मिळणारं उत्पन्न आणि माझ्याकडे असलेली संपत्ती याच्यात फरक आहे. संपत्तीमधनं जे अक्युम्युलेटेड संचित संपत्तीमधनं जे उत्पन्न येतं ना, ते इतकं आहे जगभरच्या श्रीमंतांकडे की त्यांना ते खर्च करायचं कसं, म्हणजे खर्च करायला मार्गच नाही. म्हणून एलॉन मस्क कुठेतरी स्पेसमध्ये दुसरे पैसे खर्च करणार तरी, किंवा 1.5 2 महिने जे प्री वेडिंग चालतात मोठे, किंवा 1000 एकरचे झू बांधतात खाजगी, हे पैसे कसे खर्च करायचे होत नाहीत. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की या वरच्या 0.01% वेल्थवर फक्त आपण 2% कर जरी लावला, कारण तिथे खूप पैसे आहेत. म्हणजे एक अमेरिकन बँक रॉबर होता, मी त्याचं नाव विसरलो, त्याला विचारलं की तू बँका का लुबाडतोस, त्यानं सरळ उत्तरलं की बिकॉज दॅट इज वेअर द मनी इज म्हणून. तर त्यामुळे पैसे जर जास्त, सगळ्यात जास्त संचित या 1% लोकांकडे असेल, 0.01% असेल, आणि त्यांना 2% कर लावला असेल त्यांच्या संपत्तीवर, संपत्तीपासून येणाऱ्या उत्पन्नावर, आणि त्यातनं जर पुरेसे पैसे आपल्याला लोकांसाठी वाटायला मिळत असतील, म्हणजे तर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? पण मग सर, चुकीचं नसेल तर ते कसं करायचं आणि कधी करायचं याचा विचार करणं आपण आवश्यक आहे. कारण त्याशिवाय आपल्याला पैसे उभे कसे राहणार आहेत? म्हणजे शेवटी या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला, आणि असं अजिबात नसतं, म्हणजे हे आपण डोक्यातनं काढून टाकावं प्लीज, की गरीब माणसंही आळशी असतात म्हणून गरीब असतात असं नाही. गरीब माणसांनी इतके कष्ट करणारी माणसं जगात कुठेच नसतात, पण किती कष्ट केले तरी त्या परिस्थितीनं बाहेर येत नाही अशी त्यांची सिच्युएशन असते. त्याला आम्ही इकॉनॉमिक्समध्ये शब्द आहे पॉवर्टी ट्रॅप म्हणून. बरोबर. म्हणजे एक सापळा येतो, आणि गरीब असल्यामुळे माणूस गरीब राहतो. म्हणजे उदाहरणार्थ मी खूप गरीब आहे, त्यामुळे मी शाळेत जाऊ, मला शाळा शिकणं परवडत नाही, परवडत नसल्यामुळे मी गरीब राहतो, म्हणजे पैशाकडे पैसा जातो. म्हणून फेरवाटप जे आहे ते काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय करणारं असं नाही आहे. कारण खूप श्रीमंत आहेत, त्यांना काय फक्त घामाचेच पैसे नसतात, ते फक्त श्रीमंत असल्याचेच पैसे त्यांना मिळत असतात. आणि म्हणून हे जे 2% फेरवाटप आहे 100% करता येण्यासारखं आहे. आणि मला वाटतं ही जी खटाखट जी योजना काँग्रेसची आहे ना, ती निरर्थक योजना आहे.
तशाने कधीच काही होत नाही आणि ती परवडणारी पण नाही आपल्याला. म्हणजे बरोबर. काँग्रेस तरी आपण 46-37 कोटी रुपये खर्च करतो आहे. आपण दरवर्षी खर्च करणार म्हणतो. पुढच्या वर्षीपासून आपण कर्ज काढणार म्हणतो. हो. आता पैसे वाटायला जर आपण कर्ज काढत असू, म्हणजे उदाहरणार्थ मी बँकेत जातो कर्ज त्यांच्याकडे दरवर्षी कशाला काढतो? कारण मला गावच्या सगळ्या गणपती मंडळांना वर्गणी द्यायची असते. माझं घर चालेल का फार दिवस? नाही चालणार. तर असं करण्यापेक्षा ही जी जास्त व्हायबल प्रोसेस आहे आणि याचा पॉलिटिकली विचार झालाच पाहिजे. म्हणजे अशा जर कल्याणकारी योजना सुरू ठेवायच्या असतील तर आपल्याला कर्ज काढावं लागेल, आपण दिवाळखोर सुद्धा होऊ शकतो Exactly. अशा पद्धतीने. सर, महाराष्ट्रामध्ये आता महायुतीने ही योजना जाहीर केली आहे. आता महाविकास आघाडी सुद्धा म्हणणार की आम्ही जिंकून आलो तर आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ. कल्याणकारी योजनांचा वाद थोडासा बाजूला ठेवूया आपण. ज्या दिवशी नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये येईल त्यांनी पहिल्या दिवसापासून काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 2-3 गोष्टी करायला पाहिजेत. एक तर पहिल्यांदा त्यांनी सगळा खर्च जो सरकारचा होतो आहे त्याचा व्यवस्थित रोखठोक हिशेब घेतला पाहिजे. कारण आज खूप सरकारचा खर्च आहे हा संपूर्णपणे अनुत्पादक आणि अनट्रेसेबल आहे. हे पैसे कुठे जात आहेत, कुठल्या सिंकमध्ये जात आहेत, कुणाच्या खिशात जात आहेत, या सगळ्या गोष्टींचा नीट धांडोळा घेतला पाहिजे. मी हे आदिवासी विकास विभागाच्या योजनांकडे नीट बघितल्यामुळे सांगतो बरोबर. आणि इतर विभागांमध्ये पण हीच परिस्थिती आहे. पहिल्यांदा खर्चाचं स्ट्रीमलाईन, नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात आकडेवारी पाहिजे हो. की आज कोण काय करतो आहे. आपल्या याच्यामध्ये लहान उद्योग, महाराष्ट्रामध्ये 2012 साली इकॉनॉमिक सेन्सस जो झाला त्यामध्ये देशातल्या प्रत्येका गावात वॉर्डात कोण काय, त्याच्यानंतर तो सेन्सस झालेला नाही. आपल्याला आकडेवारी पाहिजे आणि या आकडेवारीनंतर आपल्याला व्यवस्थित टार्गेटेड मॉनिटर्ड डिसिजन घेतले पाहिजेत आणि आपला खर्च सगळा जो होतो आहे तो व्यवस्थित मॉनिटर आपण म्हणजे एक साधा एक्सरसाइज झाली की कर्नाटक, तेलंगणामध्ये रायतू बंधू स्कीम होती. बरोबर. त्यात त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसे जे दिले, एक साधा प्रयोग केला. काही ठिकाणी सांगितलं की आम्ही रँडमली काही शेतकऱ्यांना कॉल करणार आणि विचारणार तुला पैसे मिळाले का नाही. 25,000, जास्त नाही. फक्त त्या अधिकाऱ्याने सांगितलेलं की तुझ्या कार्यक्षेत्रातल्या काही शेतकऱ्यांना रँडमली कॉल येऊ शकतो. तर त्या भागातली रायतू बंधूचे पैसे मिळण्याचं प्रमाण तिप्पट चौपट झालं. लोक कार्यक्षमतेने काम करतात. तर अशा तऱ्हेच्या यंत्रणा, उदाहरणार्थ आपल्याकडे आज जवळजवळ 1 लाख शाळा आहेत. या शाळांचा रँडमली वर्षातनं एकदा किंवा दोनदा रँडमली अभ्यास खाऊ शकत नाही. शिक्षक येत आहेत की नाही, मुलांना एक साधी चाचणी दे, 8वीतल्या मुलांना 8वीतला सिलेबस येतोय की नाही, 7वीतल्या मुलांना, आणि जे होत नाही त्या शिक्षकांवर, त्या शाळांवर कारवाई होऊ शकते. नुसतं हे रँडमली होतं आहे असं जरी झालं म्हटलं ना तरी बऱ्याच प्रमाणात त्या लोकांची कार्यक्षमता आपल्या पैशाची वाढू शकते. नंतर आपल्याकडे अनेक ठिकाणी सरकारी जागा रिक्त आहेत, त्या क्रिटिकल आहेत. डिस्ट्रिक्ट जजेसच्या जागा क्रिटिकल आहेत, त्या आपल्याकडे पुरेशा नाही आहेत. आपल्याकडे पोलीस पुरेसे नाही आहेत. लॉ अँड ऑर्डर आपण म्हणतो पण पोलिसांवर ताण पडतो. म्हणजे जगाभर आता एक वर्ल्ड बँकेच्या मते एक पेपर आहे वर्ल्ड बँकेचा, त्यांच्या मते भारताला ते फ्लेलिंग स्टेट म्हणतात. म्हणजे फ्लेलिंग स्टेट म्हणजे भारत हे शासनाच्या वरच्या पातळीवर, म्हणजे IAS वगैरे धरलेच तर खूप पॉवरफुल असतं, पण जसं आपण खाली येत जातो ना, नगरपालिका, तिथले CEO किंवा मग जसं खालच्या लेवलला येत जातो तिथे त्या सरकारची क्षमता आणि इफेक्टिव्हनेस पूर्ण संपतो. म्हणून आपण निवडणुका 5 वर्षांनी व्यवस्थित मोठ्या गोष्टी करू शकतो, पण रोजचं जे सरकार चालवणं असतं, खड्डे बुजवणं, रेशन कार्ड देणं, या प्रोसेसेस अजिबात चांगल्या होत नाहीत. सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. समस्या अनेक आहेत, त्याच्यावरची उत्तरं वेगवेगळी आहेत. जे सरकार येतं त्याची एक पद्धत असेल, पण तरी सुद्धा नवीन सरकारने महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे? नवीन सरकारने पहिल्यांदा एकतर ही जी गव्हर्नन्स मेकॅनिझम, खर्च करायची गरज नाही ॲडिशनल, हा जो गव्हर्नन्स सिस्टम आहे, कारण खर्च करायची क्षमता पण नाही, आपण 5% तुटीवर आलेलो आहोत. तर ही गव्हर्नन्स सिस्टम जी आहे की जो खर्च होतो आणि त्याची इफेक्टिव्हनेस हा प्रत्येका विभागामध्ये हे जर व्यवस्थित त्याचं मॅपिंग केलं आणि माझ्या ज्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर केल्या. म्हणजे कल्याणकारी योजनांमध्ये काही चुकीचं नाहीये, त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिलं पाहिजे. कल्याणकारी म्हणजे पुन्हा ते म्हणतोय खटाखट योजना नाही, त्या कल्याणकारी योजना नाही, त्या मत मिळवणाऱ्या आमिष दाखवणाऱ्या, पण शाळा आहेत, उदाहरणार्थ आरोग्य सुविधा आहेत आणि यांचं फंक्शनिंग आहे. किंवा रोजच्या रोज म्युन्सिपाल्टीचं मला रेशन कार्ड मिळवायचं आहे, रस्त्यावर माझे खड्डे बुजवायचे आहेत, गावातली पायाभूत सुविधा आहेत, गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत. तर या ज्या आवश्यक योजना आहेत यांचं पूर्ण डिलिव्हरी कशा तऱ्हेने होते आहे आणि मधली जे स्ट्रीमलाईन गव्हर्नन्सचा भाग आहे त्या गव्हर्नन्सच्या भागावर जे कोण नवीन सरकार येईल त्या सरकारने खूप लक्ष देणं आवश्यक आहे आणि ते आपण देत नाही. अगदी शेवटचा प्रश्न सर,
महाराष्ट्राच्या बाबतीत आपण म्हणतोय की महाराष्ट्र एकेकाळी नंबर 1 राज्य होतं, पण आता ते तसं राहिलेलं नाही. अगदी कर्नाटकचं दरडोई उत्पन्न बघितलं तर ते खूप जास्त आहे, महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न खूप कमी आहे. महाराष्ट्र नंबर 1 कधी होऊ शकेल? नंबर 1 म्हणजे कशात? म्हणजे आपण आमचं ते कॉलर टाईट असते, मग आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आलं म्हणून आर्थिक महाराष्ट्र. वाढ आणि लोकांचं जगणं आर्थिक वाढ सुधारणं. म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचं जगणं हे हे अधिक चांगलं कसं करता येईल, तर आपल्याला निरनिराळ्या राज्यातनं काही लेसन्स घेण्यासारखे. बरं. तर केरळकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. केरळकडनं आपल्याला शिक्षणावर गुंतवणूक आहे, आरोग्य. प्रत्येक गावामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शाळा आहे. आज गंमत तुला सांगतो, मध्ये एक अभ्यास झाला होता की कुठल्या राज्यामध्ये कम्प्युटर लिटरसी कुठल्या लोकांची जास्त आहे. बरं. तर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र हे मागे येतात एकदम. अरे बापरे. हां, म्हणजे यांच्याकडे आहे. केरळ सगळ्यात जास्त आहे, कारण का केरळमध्ये शाळेत नीट कम्प्युटर कोडिंग शिकवतात. तर शाळेमध्ये आपण काय शिकवतोय, आपण बेसिक आरोग्य सुविधा काय देतोय, आपल्या रस्ते, गावातली जे बेसिक मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या कशा आपल्याला नीट करता येतील, या 3 गोष्टींवर जर शासनाने नीट लक्ष दिलं तर राज्याची प्रगती लोक स्वतःच करतात. मग शासनाला काहीही करायला लागत नाही. तुम्ही क्रिएट गुड कंडिशन्स आणि त्या व्यवस्थित तयार करा. मग तुम्हाला हे जाती बिती आणि ह्याचं रिझर्वेशन, त्याचं रिझर्वेशन आणि हे सगळं ते जे खेळ चालू आहे सध्या, तो तसा खेळ खेळावा लागणार नाही. अगदी महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि तुम्ही असं म्हणालात राज्याची प्रगती लोक स्वतःच करतात. म्हणजे जपानबद्दल असं बोललं जातं की जेव्हा जपानी नागरिकांनी ठरवलं माझा देश पुढे जायला पाहिजे तेव्हा ते गेले. साऊथ कोरिया तसं गेलं, अमेरिका सुपर पॉवर बनली. तसं आपल्या भारतामध्ये वर्क कल्चर सुधारण्याची गरज आहे का? आणि आपण कधी सुपर पॉवर बनू शकतो का? नाही, वर्क कल्चर सुधारणं किंवा गव्हर्नन्स जर मॉनिटरिंग नसेल तर वर्क कल्चर जगात कुठेही बिघडतं ना. जर मला कोणी विचारणारच नसेल, मी शाळेत शिक्षक आहे प्राथमिक, मी वर्गात येऊन झोपतो, मला कोण जर विचारणार नसेल तर मी वर्गात येऊन झोपणारच आहे. पण सर ही प्रत्येकाची जबाबदारी पण नाहीये का? पण माणसाचं स्वतः, याला आम्ही इकॉनॉमिक्समध्ये मॉरल हॅझार्ड म्हणतो. म्हणजे मला जर काही काम करायला दिलेलं आहे, माझा उदाहरणार्थ जर मी एका मित्राचं दुकान चालवायला घेतलं, मित्राने मला विश्वासाने दुकान चालवायला दिलं आहे, मी स्वतःच्या फायद्यासाठी ते दुकान चालवतो ना, मित्राच्या फायद्यासाठी चालवत नाही. ठीक आहे, नॅचरल आहे. हा नॅचरल ह्याला मॉरल हॅझार्ड. तसंच जो शिक्षक असतो तो वर्गात जाऊन झोपतो, त्याला पगार मिळत असतो, त्याला माहीत असतं की अभ्यास करून शिकवणं वगैरे त्रासदायक आहे, त्यापेक्षा झोपणं सोपं आहे. ही साधारण माणसाची नॅचरल टेंडन्सी, उदाहरण झालं, नॅचरल टेंडन्सी आहे. म्हणून गव्हर्नन्स सिस्टम जी आहे आमची, ते मॉनिटर करणारी जी प्रक्रिया आहे ही सक्षमपणे आपण उभी करणं आवश्यक आहे. म्हणजे म्हणून तर आपल्याला इन्सेंटिव्ह बेस्ड पे वगैरे सगळे असतात ना. जर मी एखाद्या मुंबई लोकलमध्ये जर एखाद्याला बॉलपेन विकायला मी माणूस ठेवला आणि त्याला सांगितलं की तू शिरायचं ट्रेनमध्ये, संध्याकाळी घरी यायचं आणि तुला महिन्याला मी 10,000 रुपये देईन, तर तो नक्कीच ट्रेनमध्ये जाऊन ओरडणार नाही, प्रयत्न करत. त्याला माहिती आहे फिक्स पैसे. मी म्हणून त्याला दर बॉलपेन मागे काहीतरी इन्सेंटिव्ह का देतो, कारण त्याने प्रयत्न करावा. हा मॉरल हॅझार्डवर सोल्युशन आहे. तर आपल्याला सगळीकडे अशी गव्हर्नन्स सिस्टम्स, इन्सेंटिव्ह कॉम्पॅटेबिलिटी म्हणतात त्याला, तर इन्सेंटिव्ह कॉम्पॅटेबल सिस्टम्स ऑफ गव्हर्नन्स हा एक खूप महत्त्वाचा भाग आपल्याला उभा करायला लागला. प्रशासन, कार्यक्षमता. तर असं म्हटलं जातं की भारत आता 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगातली बनलेला आहे, आपल्याला आता 3ऱ्या क्रमांकावर जायचं आहे. तर ही जी अँबिशन आहे भारताची, ही गंडवागंडवी आहे. ओके, ही गंडवागंडवी एवढ्यासाठी आहे की अरे 3ऱ्या क्रमांकाची 5व्या क्रमांकाची म्हणजे काय. आज युकेला आपण पुढे गेलो, युकेचं पर कॅपिटा इन्कम $40,000 आहे, म्हणजे ऑलरेडी विकसित राष्ट्र आहे, आपल्यापेक्षा 20 पट आहे ते. आणि मी मध्ये एक हिशेब केला की आपण आता ज्या रेटने भारत वाढतोय त्याने युकेचं सध्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गाठायला किती दिवस लागते. मला उत्तराला 107 वर्ष, आणि अश्युमिंग की युकेचं वाढलंच नाही. म्हणजे उगाच कसं आहे की 2 कुटुंब आहेत समजा, एका कुटुंबात 8 गरीब माणसं राहतात, ते कुठे मजुरी करतात वगैरे. शेजारचं कुटुंब आहे, त्यात 2 पेन्शनर राहतात, बँकेतनं नवरा बायको नोकरी करून निवृत्त झाले. या 8 लोकांच्याकडे टोपली आहे, त्या टोपलीत 7 भाकऱ्या आहेत. हे 2 मॅनेजर रिटायर झालेले आहेत, त्यांच्यात 2 भाकऱ्या आहेत. बरोबर. इथे 8 लोकात 7 भाकऱ्या आहेत, इथे 2 लोकात 2 भाकऱ्या आहेत. श्रीमंत कोण आहे? 7 भाकऱ्या 2 भाकरीची तुलना करायची नाही, दरडोई करायची. म्हणजे युके आणि भारताबद्दल. हा, त्यामुळे ते जे आम्ही मोठा देश आहोत वगैरे, ही फसवणूक आहे स्वतःची करून घेणं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग माझ्या नागरिकांचं काय आहे,
माझ्या सर्वसामान्य माणसाला काय सोयीसुविधा उपलब्ध आहेत, हम्म. शिक्षणाचे प्रकार काय, आरोग्याच्या हम्म. सुविधा काय आहेत, हम्म. खायतो काय, त्याचं घर कसं आहे, त्याला मिळणारं पर्यावरण कसं आहे, हम्म. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण या भ्रामक गोष्टींमध्ये पडणार नाही. बरोबर, भ्रामक गोष्टींमध्ये पडूया नको, पडूया पण नको. वस्तुस्थिती लक्षात घेऊया. सर, आपला देश तरुणांचा देश आहे, कार्यक्षमता आहे, नैसर्गिक स्रोत आहेत, तर कधीतरी आपण मला वाटतं आपली अम्बिशन हम्म. ही भारत हा आता अमेरिकेच्या पुढे जाईल वगैरे असं नाही करायचं. तुलना नको करायला. आपल्याला आपण असा विचार केला पाहिजे की माझ्या देशात आज अनेक नागरिक असे आहेत हम्म. की ज्यांना चांगलं आयुष्य मिळत नाही. हम्म. माझ्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला चांगलं आयुष्य मिळेल खरंय. ही माझी महत्वाकांक्षा आहे राष्ट्र म्हणून. वा. ना की मला आता मी जपानच्या पुढे गेलो, अमेरिकेच्या पुढे गेलो महत्वाचं. आणि मला तिथे गाठायचं आहे. आणि त्यासाठी काय करायचा विचार केला तर तुझ्या डोळ्यापुढचं सगळं चित्र बदलेल. हम्म. मग तू म्हणशील शाळा पाहिजेत, आरोग्य पाहिजे, पायाभूत सुविधा पाहिजेत, लोकांना स्वतःचा विकास करता येईल त्या दृष्टीने त्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. म्हणजे ही सुपर पॉवरच्या व्याख्येतून बाहेर येऊन आलं पाहिजे. प्रत्येकाने म्हणजे आपला देश, आपल्या देशातली माणसं यांचा एक सहानुभूतीने Exactly. विचार करायला हवाय. एक्झॅक्टली. आणि तीच आपली भारताची परंपरा सुद्धा आहे. परंपरा आहे. आपण जगाला ते शिकवलेलं आहे. नीरज हातेकर सर, तुम्ही आर्थिक विषयांवर बोलताय, त्याच्याबरोबरच सामाजिक विषयांबद्दल बोलताय, तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये होणारे व्यवहार त्याच्याबद्दल बोलताय, अशा खूप गोष्टींवर आपण चर्चा केली. त्याबरोबरच लिंगभेदाबद्दल सुद्धा तुम्ही बोललात. इतकं छान आर्थिक विषय आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलात. मला तुमच्या क्लासला बसल्यासारखं वाटलं. अर्थशास्त्र हा सोपाच विषय आहे कारण तो जगण्याचा विषय आहे रोजच्या. खरंय, सगळ्यांना जगण्याशी कळतो तो. थेट निगडीत Exactly. विषय आहे. सरांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण सगळेजण विचार करूया अशी अपेक्षा आहे. वन इंडिया मराठी हे आमचं YouTube चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.